बियॉन्ड इन्फिनिटीमध्ये जेव्हा तुम्ही $50 टाकतात त्याच्यानंतरनं कॅल्क्युलेशन कसं काम करतं, त्याचा पॅसिव्ह प्रॉफिट आणि कंपाऊंडिंग इफेक्ट, कंपाऊंडिंग कॅप कसा मिळतो ते ह्या कॅल्क्युलेटरमध्ये बघू. बिग बॅलन्समध्ये $8 डिपॉझिट होतात, पॅसिव्ह प्रॉफिट $0.24 आणि कंपाऊंडिंग कॅप होतो $18चा. हे तुमच्या $50चं जे काही डायव्हर्सिफिकेशन ह्या कॅल्क्युलेशनमध्ये केलेलं आहे ते ह्याच पद्धतीने पुढे जेव्हा जातो तेव्हा 1 वर्ष संपल्यानंतर तुमचे $34 होतात आणि पॅसिव्ह प्रॉफिट होतं तुमचा $1. इथे बघू शकता तुम्ही 1 वर्ष पूर्ण झालंय, दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे आणि बिग बॅलन्समध्ये $34 ऍड झालेले, पॅसिव्ह प्रॉफिट $1 झालाय, कंपाऊंडिंग कॅप $34 झालाय. अशाच पद्धतीने जेव्हा दुसरं वर्ष संपतं, तिसरं वर्ष सुरू होतं त्यावेळेस $134, $543, पॅसिव्ह प्रॉफिट होतो $19, कंपाऊंडिंग कॅप होतो $549 आणि ह्याच पद्धतीने जेव्हा आपले $3120 जेव्हा होतात, म्हणजे 4 वर्ष संपून 5वं वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा बिग बॅलन्स मध्ये होतात $3120 आणि पॅसिव्ह प्रॉफिट होतो $124. $124 हे तुमचे ऑटो विड्रॉवल्स मध्ये तुमच्या वॉलेटमध्ये पडतात. कंपाऊंडिंग कॅप होतो $3173 आणि जेव्हा 6 वर्ष पूर्ण होतात हीच अशाच पद्धतीने पॅसिव्ह अर्निंग सुरू होतं. बिग बॅलन्स मध्ये $63,267, पॅसिव्ह प्रॉफिट होतो $3,163 आणि कंपाऊंडिंग कॅप होतो $64,301. पॅसिव्ह अर्निंगसाठी, पॅसिव्ह प्रॉफिटसाठी आणि कंपाऊंडिंग कॅप अर्निंगसाठी एकाच वेळेस वन टाइम इन्व्हेस्टमेंट $50 करून तुम्ही पॅसिव्ह प्रॉफिट जनरेट करू शकतात.